या महाराष्ट्राच्या मातीतला आणि प्रत्येक जातीतला मराठा जर उठून उभा राहिला तर स्वराज्य निर्माण होऊ शकतं। ही स्वराज्याची संकल्पना पहिल्यांदा मांडणारे स्वराज्य संकल्पक शहाजीराजे भोसले, ज्या माऊलीने या महाराष्ट्राच्या मातीला 2 छत्रपती बहाल केले आणि ज्या माऊलीकडे उभं जग एक विचारांचं आदर्श पीठ म्हणून पाहतं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब। आजही घराघरातल्या प्रत्येक आईला असं वाटत असतं की असा पुत्र माझ्या पोटी जन्माला यायला हवा, असा जगाच्या पाठीवरचा सर्वोत्तम पुत्र छत्रपती शिवाजी महाराज। ज्या राजाने आपल्या वागण्यामधून दाखवून दिलं की आम्ही चुकून मुंगीच्या वाटेला सुद्धा जात नाही, पण जर आमच्या वाटेला कोणी आलं ना तर सिंहाचे दात मोजायला सुद्धा घाबरत नाही, छत्रपती संभाजी महाराज। ज्या महापुरुषाने 12व्या शतकात समाज सुधारणेची बीज रोवले ते आद्य समाज सुधारक महात्मा बसवेश्वर। तुम्हाला आम्हाला अन्यायाची जाणीव करून देणारे भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। स्त्रियांना शिक्षणाची द्वार खुली करणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुले। डफावर थाप देऊन गावागावात जाऊन प्रबोधन करणारे लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि शाहीर अमर शेख। जो तरुण वयाच्या 23व्या वर्षी फासावर गेला आणि जाताना सांगून गेला आपल्या लेखणीने, इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, इस कदर वाकिफ है मेरी कलम मेरे जज्बातों से, अगर मैं इश्क लिखना भी चाहूं वो तो इनकलाब लिखती है शहीद भगत सिंह। मिट्टी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, मिट्टी का एक नाग बना के पूजे लोग लुगाया, और जिंदा नाग जब घर में निकले ले लाठी धमकाया, जिंदा बाप कोई न पूजे मरे बाद पुजवाया, और मुट्ठी भर चावल लेके कौवे को बाप बनाया। या शब्दात समाजाचा माथा ठिकाणावर आणणारे संत श्रेष्ठ महात्मा कबीर। या तमाम महापुरुषांना, त्यांच्या विचारांना आणि आचारांना प्रथमतः मी मानाचा। कसा होता शिवपूर्व काळ? शिवरायांचा उदय होण्याच्या पूर्वीचा काळ अत्यंत भयंकर होता। अंधाधुंदी माजलेली होती। शेतकऱ्याने रक्ताचं पाणी करून उभं केलेलं पीक टोळधाड यायची, नेस्तनाबूत करून जायची। पोरगी पोटी जन्माला येणं म्हणजे पाप समजलं जायचं। अरे ही पोरगी उद्या मोठी होईल आणि हिला कोण पळवून नेईल माहित नव्हतं। इतकी भयंकर अवस्था होती, परंतु इथली माती हा अत्याचार सहन करत होती। कुणाच्याही धमन्यांमधलं रक्त सळसळत नव्हतं, कुणालाही वाटत नव्हतं हा अन्याय दूर करावा। आणि अशामध्ये दिनांक 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरीवरती त्या सूर्याचा जन्म झाला। नाव ठेवलं शिवाजी। आता नाव शिवाजी का? शिवरायांच्या अगोदर कुणाचंही नाव शिवाजी इतिहासात सापडत नाही। मग शिवाजी नाव का ठेवलं? शिवाजी मधला शी हा शिकण्यासाठी आहे आणि वा जसं शिकलात त्याच्यानुसार वागण्यासाठी वा आहे, आणि जी म्हणजे जीवनात यशस्वी होण्यासाठी आहे। शिका, वागा आणि जीवनात यशस्वी व्हा याचा मंत्र म्हणजे शिवाजी। शिवबा लहानाचा मोठा होतोय। शिवबावरती संस्कार करतायत जिजाऊ, आणि असा संस्कार पूर्ण झालेला शिवबा नंतर लाल महालामध्ये येतोय। पुण्यामध्ये प्रवेश करता झाला आणि प्रवेश करताना शिवबाने पाहिलं काय पुण्यात पडलेले वाडे, वाढलेलं गवत, कुत्र्या गिधाडांचं साम्राज्य। माणसं होती कुठे? माणसं नव्हतीच। आणि कडाला शिवबा, औसाब हेच का आमचं पुणे? इथंच का आम्हाला राज्य करायचंय? अहो काय इथं वाढलेलं गवत, पडलेले वाडे, कुत्र्या गिधाडांचं साम्राज्य, माणसंच नाहीत, मग राज्य करावं कुणावर? जिजाऊंनी सांगितलं शिवबा माणसं घाबरलीत आणि ती घाबरलेली माणसं रानात जाऊन राहिलीत, तुम्ही साथ घाला, रयत आपोआप येईल,
विजापूरचा सरदार मुरार जगदेव याने त्या पुण्याच्या मातीमध्ये एक पहार खुपसली होती, गाढवाचा नांगर फिरवला होता आणि सांगितलं होतं, जो कोणी इथं वस्ती करेल त्याचा निर्वंश होईल. त्या पहारेला एक फुटकी कवडी आणि तुटकी वहाण अडकवली होती आणि सांगितलं होतं, या भीतीने घाबरलेली रयत दूर डोंगरामध्ये जाऊन राहू लागली होती. जिजाऊ आल्या. जिजाऊंनी पाहिलं, अरे काय येते? मासाब पहार आहे. कोणी खुपसली? मुरार जगदेवाने. नाही मासाब, त्याला हात लावू नका. का? निर्वंश होईल तुमचा. अरे निर्वंश झाला माझा तरी चालेल. मासाहेबांनी स्वतःच्या हातांनी ती पहार उचकटली, भिरकावून दिली आणि कडाडल्या, मासाहेब निर्वंश झाला माझा तरी चालेल, पण इथल्या मातीला सुधारण्यासाठी आम्ही पुण्यात आलो आहोत. अंधश्रद्धेचं जोखड त्या काळामध्ये जिजाऊंनी भिरकावून दिलंय. आजही माता माऊली भरपूर आहेत या ठिकाणी. आजही अंधश्रद्धा आपण खूप पाळतो. माझीही आई मला 10वी झाल्यानंतर एका खूप चांगल्या पाहणाऱ्याकडे घेऊन गेली होती आणि त्या पाहणाऱ्याने असं सांगितलं माझा हात बघून की या मुलाने अजिबात अभ्यास केला नाही. माझा क्लासमेट इथं, त्याला माहितीये मला 10वीला किती मार्क होते. आमचे मामा आहेत, 10वीला मी रात्रीचं जेवण करत नव्हतो, इतका अभ्यास केला होता. आणि तो माणूस म्हणला की याने फक्त झोपा काढल्यात, अभ्यास केलाच नाही. अभ्यास केला नसता तर इथपर्यंत आलो असतो काय? अंधश्रद्धा पाळायची नसते, अंधश्रद्धेवर विश्वास ठेवायचा नाही. जिजाऊंनी त्या काळात शिकवलंय आम्हाला. पण आजही आम्ही एखाद्याकडे आपला हात दाखवतो आणि बाबा रे माझ्या नशिबात काय हाय सांग की तेवढं. त्याला जर तुमचं नशीब कळालं असतं तर ती 2-4 रुपये मागत बोंबलत फिरलं असतं का गावगाव? त्यांनी त्याच नशीब उजळलं असतं ना. कुणालाही आपलं नशीब कळत नसतं आणि हाताच्या रेषांवरती आपलं नशीब घडत नसतं, तर मनगटाच्या जोरावरती आपलं नशीब घडत असतं. आपण करतो काय याच्यावरती. आणि मग जिजाऊंसह शिवबा आलाय. 1643 साल उघडलं आणि दरबार भरलेला आहे. दरबारामध्ये मासाहेब बसला, जिजाऊ बसल्यात, शिवबा बसलाय, सरदार मंडळी बसलेली आहे, अनेक सवंगडी शिवबाचे बसलेले आहेत. आणि इतक्यात एक रामजी कोंडे नावाचा म्हातारा धापा टाकत आला, घामाघूम झालेला होता आणि सांगू लागला आऊसाहेबांना, आऊसाहेब अहो त्या रांजेगावच्या बाबाजी भिकाजी गुजर पाटलानं माझी लेक लुटली आऊसाहेब, लेकीनं विहिरी जीव दिला आऊसाहेब, मला न्याय द्या. आणि मला न्याय द्या या शब्दाबरोबर त्याच्या डोळ्यातून खळकन अश्रू निखळला. त्याचे शब्द शिवबाच्या कानावरती गेले. शिवबाच्या डोळ्यात अंगार दाटून आला, हाताच्या मुठी घरकन वळल्या गेल्या. आदेश दिला चौकशीचा आणि चौकशी अंती समजलं. रांझेगावचा पाटील बाबाजी बिन भिकाजी गुजर याने त्या शेतकऱ्याच्या मुलीवरती बद अंमल केला. गुन्हा सिद्ध झाला. बाबाजी गुजर पाटलाला मुसक्या ओळून सादर केलं गेलं. शिवाजीचं वय आहे वर्ष 15. शिवराय समोर बसले, जिजाऊ बाजूला पाहून बसतायत. बाबाजी गुजराच्या मुसक्या ओळून समोर आणलेला आहे आणि एखाद्या मुलीवरती स्त्रीवरती अत्याचार केल्यानंतर शिवबा काय शिक्षा देतोय ही पाहण्यासाठी त्याची आई समोर आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये शिवबा कडाडला, चौरंगा करा हे हरामखोराचा. दोन्ही हात दोन्ही पाय जागेवर कापले गेले आणि उकळत्या तेलात बुडवले गेले. आया बहिणींच्या अब्रूचा कचरा करणाऱ्याची गय केली जाणार नाही. त्या काळात शिवरायांनी सांगितलंय. 350 वर्षापूर्वी नुसतं सांगितलं नाही, कृतीमधून दाखवून दिलंय. पण ते आम्हाला आज नेमकं समजलं नाही आणि म्हणून मुलींवरती अत्याचार घडतात, स्त्रियांवरती अत्याचार घडतात, हिंगणघाट, कोपर्डी, निर्भयासारखी प्रकरणं घडतात, कारण इतिहास आम्ही समजून घेतलाच नाही. आणि मग जशी ही खबर 12 मावळ खोल्यांमध्ये पसरली तशी आतापर्यंत अन्याय अत्याचार सहन करणारी ती आमची माऊली, ती बहीण भावाला सांगू लागली, ए दादा, अरे दादा ऐकतोस का, तो कोणी शिवबा राजा आहे बघ, त्याच्यामुळं आता माझी आबरू वाचली. आता तू एक काम कर, आतापर्यंत तुझ्या बी धामण्यांमध्ये रक्त सळसळत नव्हतं माझी आबरू वाचवायची, आता त्याने माझी आबरू वाचवली. आता चल तलवार उचल आणि शिवबासाठी लढायला तयार हो. आणि मग मावळ खोऱ्यांमधून एक एक मावळा शिवबाकडे यायला लागला. तानाजी, येसाजी, बाजी, कोंडाजी, कुर्तोजी, बहिरजी अशी चिरेबंद मावळ्यांची फौज तयार व्हायला लागली.
आणि स्वराज्य भरभराटीला लागलं. एका ठिकाणी मी हा प्रसंग सांगितला आणि त्यानंतर व्याख्यानानंतर मला एकाने विचारलं की म्हटले ठीक आहे सर, बाबाजी गुजर पाटलाचा चौरंगा महाराजांनी केला, बरोबर आहे तुमचं, पण जर बाबाजी गुजर पाटलाच्या जागेवर महाराजांच्या जवळचा नातेवाईक कुणी असता तर महाराजांनी काय केलं असतं? मी म्हटलं तुमचंही बरोबर आहे. हल्ली जर एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला तर गल्लीपासून दिल्लीपर्यंतचे सगळे काही नातेवाईक त्याला त्या गुन्ह्यामधून अलगद बाहेर काढण्यासाठी प्रयत्नशील असतात, मग कुणावर अत्याचार का होईना. त्यामुळे तुमचा हल्लीच्या वागण्यानुसार प्रश्न बरोबर आहे, पण म्हटलं त्याला पुरावा आहे. मी पुराव्याशिवाय शिवचरित्र सांगत नाही, त्याला पुरावा आहे. 1678 अशीच एक घटना शिवरायांच्या आयुष्यात घडली. शिवराय दक्षिण स्वारीवरती होते आणि दक्षिण स्वारीवरती असताना शिवरायांचा सरदार सकुजीराव महाराजांकडे धावत आला आणि सांगू लागला, महाराज त्या बेलवडीच्या देसाई पाटलाने आपले 200 बैल पळवलेत, काय करावं? महाराज म्हटले पाटलाला समजावून सांगा आपले 200 बैल घेऊन या. सकुजीराव गेले, पाटलाला समजावून सांगितलं, पाटील ऐकायला तयार नव्हता. सकुजीराव परत आले, महाराज पाटील ऐकत नाही, परत जा त्याला समज देऊन बघा. सकुजीराव पुन्हा गेले, पाटलाला समज दिली, पाटील ऐकायला तयार नाही. सकुजीराव पुन्हा आले, महाराज पाटील ऐकत नाही. असं होय, मग त्याला आता दम देऊन बघा. सकुजीराव पुन्हा जायला निघाले आणि जाता जाता थबकले आणि म्हणले, महाराज तरीही नाही ऐकलं तर? महाराज म्हटले जर तरीही नाही ऐकलं तर पाटलाचा दम काढून सांगा आणि आपले बैल घेऊन या. सकुजीराव गेला, पाटलाला समजावून सांगितलं, पाटलाने ऐकलं नाही. त्याला दम देऊन बघितला, पाटलाने ऐकलं नाही. त्याला दमात घेऊन बघितलं, पाटलाने ऐकलं नाही. शेवटी एकच पर्याय होता, त्याचा दम काढून सांगणे. लढायला सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी पाटील मारला गेला. आता दुसऱ्या दिवशी गढीमध्ये जायचं, आपले 200 बैल घ्यायचे असा बेत सकुजीरावाने आखला. दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी सकुजीराव विजयाच्या आवेशामध्ये त्या गडीकडे निघाला. पाहतो तर काय, गडीच्या दाराशी पांढऱ्या पातळ नेसलेली एक स्त्री हातामध्ये 2 समशेरी घेऊन उभी होती. नाव तिचं सावित्रीबाई, देसाई पाटलाची पत्नी सावित्रीबाई. तिने पाहिलं सकुजीरावाने, अरे कोण? सावित्री? अरे ही काय लढणार माझ्या बरोबर? ही स्त्री लढू शकत नाही. पण त्या स्त्रीने लढा दिला. 1 नाही, 2 नाही, 5 नाही, 10 नाही, 27 दिवस सावित्री लढत होती, निकराने लढली. 27व्या दिवशी सावित्रीचा पराभव झाला, सकुजीराव जिंकला. दुसऱ्या दिवशी महाराजांनी विजयाचा दरबार भरवलाय आणि विजयाच्या दरबारामध्ये महाराज बसलेले आहेत, सकुजीराव आहेत, सरदार मंडळी बसलेली आहेत आणि अशामध्ये त्या सावित्रीबाईला साखळदंडामध्ये जखडवून समोर महाराजांच्या पेश केलं गेलं. स्त्रियांविषयीचा आदर कसा करावा हे दाखवणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव राजा म्हणजे राजा शिवछत्रपती. बघा, शत्रूची स्त्री आहे, तिच्या नवऱ्याने गुन्हा केला होता, तिचा नवरा मारला गेलाय आणि समोर ती साखळदंडात उभी आहे. साखळदंडाने हात बांधलेले होते आणि खाली मान घालून सावित्री उभी होती. महाराज म्हणतायत, ताई साहेबांचे हात रिकामे करा. आणि जसे हे शब्द सावित्रीने ऐकले, तिच्या कानात शिसो बसल्यागत ते शब्द घुसले आणि कळाली, सावित्री तूच का न्यायाचा राजा? हेच का तुझं न्यायाचं राज्य? महाराजांना काही कळेना. आतापर्यंत खाली मान घालून उभी असलेली सावित्री नजरेला नजर देऊन महाराजांच्या बोलू लागली आणि तिचा तो आवेश महाराजांनी पाहिला. अरे काय झालंय? चौकशी अंती महाराजांना समजलं की आपला सरदार सकुजीराव गायकवाड याने उन्मादाच्या भरामध्ये त्या स्त्रीने 27 दिवस मला झुंजवलं, या उन्मादाच्या भरामध्ये त्या स्त्रीवरती अत्याचार केला. गुन्हा सिद्ध झाला. सकुजीराव लोळण घेऊन महाराजांच्या पायाशी पडला. महाराज एक वेळ फक्त माफ करा, पुन्हा आयुष्यात अशी गफलत घडणार नाही, एकदा फक्त माफी. महाराजांनी आदेश दिला, चौरंगा करा सकुजीरावाचा. दोन्ही हात दोन्ही पाय तिथंच कापले गेले आणि डोळे काढण्याची शिक्षा सकुजीरावाला सावित्रीच्या समोर ठोठावली. समोर. स्त्री शत्रूची असो किंवा आपली असो, स्त्रियांचा आदर कसा करावा हे शिवरायांनी त्या काळात आम्हाला सांगितलंय, त्या काळामध्ये. आणि मग हे सकुजीराव कोण होते माहित आहे? हे सकुजीराव म्हणजे महाराजांच्या पत्नी सकवारबाई गायकवाड
यांचे सख्खे भाऊ म्हणजे महाराजांचे सख्खे मेहुणे. मग महाराज असं म्हटले का आपलाच मेहुणा आहे, जाऊ दे की एवढी वेळेस काय होतंय मग. नाही, महाराज म्हणायचे शिक्षा आणि बक्षीस हे योग्य वेळेला जर दिलं तरच त्याची किंमत असते. म्हणून पालकांना सुद्धा माझं आवाहन आहे, ज्यावेळी आपलं मूल एखादी चूक करेल त्यावेळेस त्याला त्याच वेळेस त्या चुकीवर त्याला मार्गदर्शन करा, म्हणजे तो पुढची चूक करणार नाही. आणि ज्यावेळी आपलं पाल्य एखादं चांगलं काम करेल त्याच वेळेस त्याला बक्षीस द्या. बघा पुढचे 10 कामं तो चांगलं करतो का नाही. शिक्षा आणि बक्षीस योग्य वेळा दिले पाहिजे ही शिकवण शिवरायांनी दिली आम्हाला. पण खरा इतिहास आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. आमच्यापर्यंत शिवराय आजही पोहोचलेले आहेत. आता आपला ग्रामीण भाग आहे, अनेक ग्रामीण भागांमध्ये मी फिरतो, मला अनुभव असा येतो की आपल्याला इतिहास माहित असतो. कुठला? छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे अफजल खान टरा टरा फाडला. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शाहिस्ते खानाची बोटं तोडली. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आग्र्याहून निसटले. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे पुरंदराचा वेढा आणि तह. बरोबर आहे, हे महाराजांनी केलंयच ना. पण त्याच्या पलीकडचे शिवाजी महाराज जोपर्यंत आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत तोपर्यंत खऱ्या अर्थाने शिवनीती आपल्यापर्यंत पोहोचली असं आपल्याला म्हणता येणार नाही. अनेक कामं त्याच्यानंतर केलेली आहेत शिवरायांनी, परंतु ती मात्र आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. अहो सारी गोष्टी संस्कार सुद्धा जिजाऊंनी केलेले आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. काय जिजाऊंनी संस्कार केले शिवबावरती? उगाच शिवबा घडला नाही. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवरायांची जयंती साजरी होते. तुमच्या आणि आमच्या पंजोबाची आजोबाची होती का जयंती? किंवा पूर्वजांची होते का कोणाची? नाही होत. का? त्यांनी काही चांगलं केलंच नाही ना, म्हणून होत नाही. मग एवढं काम ह्या माणसाने केलंय, पण हे नेमकं आलं कुठून? तर हे सगळं जिजाऊंनी शिवबामध्ये पेरलं होतं. आजही आमच्या माऊली संस्कार करतात काही, परंतु आज सर्वच माऊलींनी जिजाऊ होण्याची गरज आहे. जिजाऊ सांगायच्या आपल्या शिवबाला, शिवबा तुझ्या बरोबर ही सवंगडी आहेत ना, तर हे सवंगडी सगळे गरीब घरचे आहेत रे, मी तुला जास्त डब्बा दिलाय बांधून, तू काय कर, तुझा डब्बा ह्या सगळ्या सवंगड्यांना वाटून टाक आणि त्यांचा डब्बा सगळा तू खा. आज ग्रामीण भागात नाही पण शहरी भागातली आमची आई असं सांगत असते, बाळा लक्षात ठेव मेथीची जुडी 30 रुपयाला झाली आहे. आज मी तुला डब्यात मेथीची भाजी दिली आहे, अख्खी जुडी तुलाच दिली आहे. तुझी भाजी तू एकट्याने खायची, तुझी दुसऱ्याला द्यायची नाही, दुसऱ्याची तू खायची नाही. लक्षात ठेव, तुला फिल्टरचं पाणी दिलंय, दुसऱ्याचं पाणी अजिबात प्यायचं नाही आणि तुझं पाणी दुसऱ्याला अजिबात द्यायचं नाही. कसा शिवबा घडेल? घडणार आहे का शिवबा? नाही घडणार. आज प्रत्येक आईला वाटतं की शिवाजी झाला पाहिजे, पण कोण? दुसऱ्याचा पोर, आपला नको, आपला नकोय. आणि मग कधीतरी आई म्हणत असते बाळाला, बाळा बाळा तुला शिवाजी व्हायचं असतं, बाळा तुला शिवाजी व्हायचं असतं, पण सहलीला जाताना मात्र मधल्याच सीटवर बसायचं असतं. पण आजचा शिवबा पण चतुर असतो. हे सगळे शिवबा बसलेत ना समोर, चतुर आहेत खूप. शिवबा म्हणतो, आई पण मध्येच का? आई म्हणते, बाळा लक्षात ठेव, सहलीला जाताना तू मधल्या सीटवर बसायचं असतं, कारण जर पुढून कुणी धडकलं आणि मागून कुणी ठोकलं तर मागच्या पुढच्या सगळ्यांनी मरायचं असतं, पण तू तेवढं वाचायचं असतं. बाळा तुला शिवबा व्हायचं असतं. शिवबा मोठा चतुर. शिवबा म्हणतो, आई असं शिवबा होता येत नसतं, आई असं शिवबा कधीच होता येत नसतं. अगं आई मी जर शिवबा व्हायचा असेल ना तर आधी तू जिजाऊ आणि पप्पांनी शहाजी व्हायचं असतं आणि मग मी शिवाजी व्हायचं असतं. खरंय. आज कुठे चाललेत आमचे माता पिता? आज तुम्ही आम्ही सगळे पैशांच्या मागे धावतोय. गरज आहे ती काळाची, पैसा असलाच पाहिजे, कमवला पाहिजे. पण तुम्ही जर रस्त्याने चाललात, एखाद्या गावाला चाललात, नवीन ठिकाणी एसटी मध्ये बसलात, तुमच्या शेजारी अनोळखी माणूस बसला, अनोळखी माणूस तुम्हाला एकच प्रश्न विचारतो, तुमचे मुलं काय करतात? तुमचा ऊस किती टन गेला? तुमच्या बँकेत किती करोड आहेत? तुम्हाला शेती किती एकर आहे? सोयाबीन किती कट्टे झालं? अजिबात विचारत नाही. त्याचा प्रश्न एकच असतो, तुमचे मुलं काय करतात? आपले मुलं काय करतात याच्यावरून आपली परीक्षा होत असते. म्हणून मुलांकडे लक्ष द्या, मुलांना घडवा, तर मुलं मोठे होतील. आज मुलं घडवायला वेळ आहे का? पण आयांना, माता भगिनी आहेत त्या ठिकाणी बसलेल्या, छाती ठोकून सांगा बरं एखाद्या माता भगिनीने की मी टीव्ही न पाहता माझ्या मुलांना वेळ देते. छाती ठोकून सांगा बरं ह्या शहाजीराजांनी की मी टपरीवर पिचकाऱ्या मारण्यापेक्षा माझ्या मुलाला घडवण्यात अर्धा तास देतो रोज. नाही, चित्र खूप वाईट आहे ग्रामीण भागातलं.
आजही ग्रामीण भागातली आमची माता माऊली तासन तास टीव्ही पुढे बसून मालिका पाहत असते. बरं काय असतं त्या मालिकामध्ये? सासू सुनाचं पटत नाही, दीर भाऊजाईचं पटत नाही, कुणाचंच कुणाशी पटत नाही. आणि मालिकेचं नाव काय असतं? या गोजीरवाण्या घरात. आणि अशी गोजीरवाण्या घरात मालिका बघत आमची जिजाऊ अशी बसलेली असते, हातात रिमोट, समोर टीव्ही, एकटक त्या रिमोट कडे जसं काय आता अनुभव सुटणार आहे इतकी बारीक नजरेने पाहत असते. आणि मग इतक्यात आमचा शिवाजी घरात येतो, धाडकन दरवाजा उघडतो, मम्मी मला भूक लागली, जेवायला दे. जिजाऊ म्हणते, अरे बाळा तुला कळत नाही का, मी ह्या गोजीरवाण्या घरात बघते रे, तू घे ना हाताने वाढवून. मग शिवबा या गोजीरवाण्या घरात चालू असताना बाकीचं काहीच करीत नाही. मग तो ताट वाढून घेतो, समोर बसतो आणि जिजाऊंच्या शेजारी बसून शिवबा सुद्धा या गोजीरवाण्या घरात पाहत असतो. इतक्यात शहाजीराजे आतमध्ये येतात, दमून आलेले असतात. आज लय काम झाले शेतात, लाईट गेली 3-4 वेळा, फेऱ्या झाल्या, मोटर चालू बंद, सगळे कुठानेच, आज लय दमलोय, चल बरं लवकर जेवायला. जिजाऊ अशी बसलेली असते, हातात रिमोट. तिकडून शहाजी आलेले, तिला माहित नसतं, फक्त शब्द कानावर येतात, चल लवकर जेवायला. ती खुनेनेच खुनवते, घ्या हातानेच, सांगायला सुद्धा तिला वेळ नसतो. आणि मग शहाजीराजे सुद्धा बिचारे हातानेच वाढून घेतात. इतकी बिकट अवस्था आमची आहे. आणि फक्त जिजाऊंनाच नाव काही ठेवता, आपली पण तीच अवस्था आहे. आपण 5 वाजता शेतातून येतो आणि घरी मात्र 8 वाजता जातो. मधले 3 तास टपरीच्या कडेला जे सगळं लाल झाले ते आपलंच मटेरियल आहे, ते सगळं आपणच केलेलं आहे. वेळ कुठे घालवतो आपण? अहो मला आश्चर्य वाटतं कधी कधी, मी गावातून जात असताना तरुण मंडळी, तरुण पोरं 4 जण असे 4 बाजूनी बसलेले असतात. काय खेळतात रे ते? काय म्हणतात त्याला? लुडो, पबजी खेळायचंय का तुम्हाला? अरे पबजी काय खेळता? मोबाईल मधला पबजी खेळून तुमच्या आयुष्याची राख रांगोळी करू नका. तुम्हाला पबजी खेळायचा आहे ना तर खरे सच्चे सैनिक बना, व्यायाम करा, अभ्यास करा, देशाच्या रक्षणासाठी तिकडे पाकिस्तानच्या सीमेवरती जा आणि 2-4 पाकड्यांना मारा, तिथं खरा तुमचा पबजी आहे. मोबाईल मध्ये काय दुसून करता? ते तर कोणी पण करेल. आज तरुण मंडळींनी खरा शिवचरित्राचा आदर्श घेण्याची गरज आहे. आणि मग शिवबाचं शिक्षण 22 प्रकारच्या विद्या शिवबा शिकलाय. घोड्यावरती बसणे, तलवार चालवणे, दांडपट्टा फिरवणे, मल्लखांब खेळणे, कुस्ती खेळणे, चालत्या घोड्यावरून उडी टाकणे, चालत्या हत्तीवरून उडी टाकणे, चालत्या हत्तीवर बसणे, दुसऱ्याच्या मनातलं जाणणे, अशा 22 प्रकारच्या विद्या शिवबा 7 वर्षात शिकला. कारण त्या काळातली ती गरज होती. जिजाऊंनी शिवबाच्या हातात तलवार दिली का? त्या काळात आवश्यक होती तलवार, शस्त्र येते त्या काळातलं. आज आमच्या जिजाऊंनी आणि शहाजींनी आपल्या मुलांच्या हातात पेन देण्याची गरज आहे. पेन हे आजचं शस्त्र आहे आपलं. लेखणी, शिक्षण हे आजचं शस्त्र आहे. काळाची गरज आहे ती शिक्षण, ते आज आपण देण्याची गरज आहे. आणि मग कधीतरी आता गावागावामध्ये मैत्री खूप आढळून येते, पण मैत्री कशी असावी हे शिवचरित्रात आपल्याला सापडतं. आजही आपण पाहतो चौकामध्ये फक्त बर्थडे साजरा करण्यापुरतं आणि वरातींमध्ये नाचण्यापुरती मैत्री आपल्याला आढळून येते. पण आज म्हणावं आपण एखाद्याला, तू माझ्यासाठी अमुक काम करशील का? बलिदान देशील का? शक्यच नाही. बलिदानाची प्रेरणा ही शिवचरित्रात येते. कारण शिवरायांनी अशी माणसं तयार केली की जीव द्यायला सुद्धा माणसं मागे पुढे पाहत नव्हती, जीव द्यायला तयार होत होती. आणि मग पुरंदराचा तह झाला 11 जून 1665 तह झाला. आणि महाराज आतले आत असे खूपच होते, वाईट वाटत होतं महाराजांना. अरे माझ्या मावळ्यांच्या रक्ताच्या थेंबाने गडकोट मिळवले होते आणि गेलं, सगळं काय गेलं. जेवढं मिळवलं होतं तेवढं गेलं. 23 किल्ले द्यावे लागले मिर्झा राजाला, 4 लाख खोडांचा म्हणून द्यावा लागला. आता काय राहिलं? आणि माझा राजा मनातल्या मनात तुटत होता. आणि हाच सल त्याच्या एका मित्राला पाहवला नाही. त्याने ओळखलं माझा राजा व्याकुळलाय, त्याला खूप दुःख होतंय मनातले मनात, मी काहीतरी केलं पाहिजे. आणि त्याने ठरवलं, रात्रीच्या वेळी घोडा सोडला, घोड्याला टाच दिली आणि सरळ गेला मिर्झा राजाच्या छावणीमध्ये. मिर्झाने विचारलं, कोण? कुडतोजी गुजर. कुठून आलास? शिवाजी महाराजांकडून आलोय. अरे
मराठे तुटतील पण फुटणार नाहीत, तू कसा काय आलास? आता या ठिकाणी मराठा हा जो शब्द आहे, हा मराठा हा शब्द जातीवाचक नाही बांधवांनो. तो एका व्याख्यानाचा विषय, मी त्यात जास्त घुसणार नाही, परंतु ओझरत सांगेल की मराठा हा जातीवाचक शब्द नसून तो समूहवाचक शब्द आहे. औरंगजेबाच्या दरबारी सुद्धा शिवरायांचे सैनिक यांचा उल्लेख मराठा असाच आढळतो. मग त्यामध्ये मुस्लिम जरी लढले असतील, अनेक जाती धर्माचे सैनिक लढले असतील, त्या सर्वांचा उल्लेख औरंगजेबाच्या दप्तरी मराठा असा आढळतो. जो महाराष्ट्रात राहतो, जो मर के भी नहीं हटा वो मराठा, तो नंतर स्वतंत्र विषयाचा एका व्याख्यानाचा विषय आहे. परंतु ग्रामीण भागामध्ये तुमचा गैरसमज होऊ शकतो, कारण तुम्ही व्याख्यान शिवचरित्रावरचं पहिल्यांदा ऐकताय म्हणून स्पष्टीकरण द्यावं लागलं. मिर्झा राजा म्हणतोय अरे मराठी फुटत नाहीत, तू कसा काय फुटला? कुर्तुजी म्हणतोय अहो राज, मिर्झा राज, आता तुमच्या तावडीतून आमचं राज काय वाचणार आहेत का? मग त्यांच्याकडे मारण्यापेक्षा तुमच्याकडे जगलेलं काय वाईट आहे? मला घ्या की चाकरीत. मिर्झा राजाला पटलं, बहुत खूप, त्याला चाकरीत घेतलं. मिर्झा राजाची चाकरी कुर्तोजी करू लागला, इमाने इतबारे करू लागला. महिना मागून महिने गेले आणि एक दिवस मिर्झा राजाच्या छावणीवरती कुर्तोजीची ड्युटी लागली, पहारा लागला. रात्रीची वेळ होती, चुडूचूप अंधार झालेला, कुठेही कसलाही आवाज नव्हता. कुठेतरी घोड्याच्या फुरफुरण्याचा आवाज घुमत होता, कुत्र्याच्या केकाटण्याचा आवाज मधुरस्ती शांतता भंग करत होता. आणि कुर्तोजी मिर्झा राजाच्या छावणीच्या बाहेर पहाऱ्यासाठी उभा होता. कुर्तोजीने इकडे तिकडे नजर फिरवली, कुणीही नव्हतं. सुरक्षिततेची जाणीव झाली. कुर्तोजी आतमध्ये गेला, हळूच पडदा सरकवून आत गेला. आतमध्ये मिर्झा राजा शांत झोपलेला होता, कशाचंही भय नव्हतं त्याला, असा शांत झोपलेला होता. कुर्तोजीने पुन्हा एकदा सुरक्षिततेची जाणीव म्हणून बाहेर आला. पुन्हा एकदा पाहिलं, बाहेर कुणीही नव्हतं. आता कुर्तोजी आतमध्ये गेला. त्याच्या मनात सर होता, अरे माझ्या राजाला याच्यामुळे वेदना झाल्यात. कुर्तोजी त्याच्या समोर गेला, छाती जवळ उभा राहिला आणि कडाडला कुर्तोजी, अरे अरे माझ्या राजाच्या जीवाला घोर लावणाऱ्याला बिनघोर झोपू देत नसतो आम्ही मराठे. खंजीर उपासला संपत्तीशी वार होणार. इतक्यात कुर्तोजीचा हात वरच्या वर धरला गेला. नुसता धुमसत राहिला कुर्तोजी. अरे काही जिगर, अरे काही ताकद, काय हे शौर्य? कोण? कुर्तोजी. मिर्झा जागा झाला. कुर्तोजी गिरफ्त झाला आणि गिरफ्त झालेला कुर्तोजी नुसता धुमसत होता. अरे काही माणसं मरणासाठी तयार होतात. आणि मिर्झा राजाने पाहिलं, शमशेर आणा. मिर्झा राजाची शमशेर आणली गेली. शमशेर धरून मिर्झा राजा कुर्तोजी त्या दिशेने चालता झाला. आता संपलं, कुर्तोजीची गर्दन मारली जाणार. इतक्यात मिर्झा राजाने आपली शमशेर घेतली, कुर्तोजीच्या समोर धरली आणि कडाडला मिर्झा, कुर्तोजी तुमच्या पराक्रमाचं बक्षीस ते घ्या. अरे काय पराक्रम गाजवला तुम्ही? कुणासाठी? राजासाठी? तुमच्या राजासाठी? अरे काय केलं त्या राजाने तुमच्यासाठी? तुम्ही कशी माणसं तयार झाली रे? आणि जाऊन सांगा तुमच्या त्या राजाला, ज्या राजाकडे तुझ्यासारखी माणसं आहेत ना, त्या राजाचा जगाच्या पाठीवर कुणीच पराभव नाही करू शकत. आणि वाक्य खरं ठरलं मिर्झाचं. जगाच्या पाठीवरती शिवरायांचा कुणीही पराभव करू शकलं नाही. खरं ठरलं. कुर्तोजी आला आणि महाराजांना बातमी समजली. अरे काय प्रताप केला कुर्तोजीने, काय पराक्रम गाजवला, काय शौर्य. आणि कुर्तोजीचं नाव दिलं महाराजांनी कुर्तोजीला, प्रतापराव, स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर. आणि तिथून पुढे प्रतापरावांची कारकीर्द सुरू झाली. मग प्रश्न असा येतो की हा प्रतापराव जीव देण्यासाठी गेलाच का? का गेला? आजही राज्यकर्ते आहेत आपल्याकडे, आमदार खासदार. देते कुणी आमदार खासदारासाठी जीव? आपल्यापैकी 10-5 करोड दिले तर? अजिबात नाही. अहो किती ढीगभर पैसे देऊ द्या, जीव द्यायला कुणीही तयार होणार नाही. पण त्या काळातली माणसं जीव द्यायला तयार झाली ह्या महाराजांसाठी, कारण महाराजांनी त्यांना विश्वास दिला होता. विश्वास सगळ्यात अनमोल गोष्ट आहे. विश्वास अवसादी गोष्ट आहे. एक कुलूप होतं बंद पडलेलं आणि ते कुलूप उघडायचं होतं. एक हातोडा गेला,
म्हणाला, अरे हे कुलूप एका झटक्यात उघडतो की. हातोडा गेला, जोर जोरात घाव घालू लागला, घना 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 घाव घातले. कुलूप काय उघडलंच नाही. हातोडा घामाघूम झाला, खाली बसला. आपल्याच्याने होत नाही भाऊ, बघा कोणीतरी. मग एक किल्ली समोर आली. किल्ली आली, म्हणली, हातोडा दादा, अरे मी प्रयत्न करून बघू का. हातोडा म्हणला, काय किल्ली तू एवढीशी, माझ्यासारखा मी पोलादाला वाकवण्याची ताकद माझ्यामध्ये. अरे माझ्याच्याने कुलूप उघडलं नाही, तुझ्याच्याने काय होणार आहे. किल्ली म्हणली, अरे दादा पण मला करून तर बघू दे. बरं ठीक आहे, प्रयत्न कर. किल्ली गेली, त्या कुलपात घुसली, फिरली आणि सट्ट दिशी कुलूप उघडलं गेलं. हातोड्याला मोठं आश्चर्य वाटलं. अरे माझ्यासारखा ताकदवान मी, पोलादाला वाकवण्याची ताकद माझी, आणि माझ्याच्याने कुलूप उघडलं नाही, मी घामाघूम झालोय आणि तू एका झटक्यात कुलूप उघडलं. किल्ली म्हणली, अरे दादा त्याचं असं आहे, तू त्या कुलपावरती वरून घाव घालत होतास, पण मी गेले त्या कुलपाच्या काळजात घुसले आणि कुलूप आपोआप उघडलं गेलं. शिवरायांनी माणसाच्या काळजात घर केलं होतं, म्हणून आजही 350 वर्षानंतर तुमच्या आणि आमच्या काळजामध्ये तोच आदरभाव शिवरायांविषयी आहे जो पूर्वीपासून होता. आणि याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन, जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असतील तोपर्यंत इथे जन्मणाऱ्या प्रत्येक मुलाच्या काळजावरती छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कोरलेलंच असणार आहे. जातीपातींना कधीही भेदभाव महाराजांनी केला नाही, कधीच भेदभाव केला नाही. आजही भारतीय सैन्यांमध्ये पहा आपण, जातीनिहाय तुकडी आहे सैन्यामध्ये आपल्या. आता सुद्धा शिवरायांच्या काळात तशा तुकड्या नव्हत्या. शिवरायांनी आपल्या सर्व सैन्याला एकच नाव दिलं होतं, मावळा. आणि मावळा या शब्दामध्ये 18 पगड जातीचे सैनिक लढत होते, झुंजत होते. आणि वेळ प्रसंगी तिसरीच्या वर्गात असा प्रश्न विचारला होता की आपला शत्रू कोण. नाव आणि गाव सांगणार नाही, त्या मुलीने मला उत्तर दिलं होतं की मुस्लिम आपला शत्रू आहे. तर मी तिला सांगितलं होतं, बाळा मुस्लिम आपला कधीच शत्रू नव्हता आणि यापुढे सुद्धा मुस्लिम आपला कधीच शत्रू नसणार आहे. कारण आपला भारत देश आहे. आपल्या भारत देशात आपण सर्व जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आलोय पूर्वीपासून आणि पुढेही नांदणार आहोत. म्हणून कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करायचा नाही. हा धडा आम्हाला अफजल खान वधाच्या वेळी शिवरायांनी दिलाय. आता अफजल खानाचा वध हा सुद्धा एका व्याख्यानाचा विषय आहे, पण त्यातलं तात्पर्य सांगतो. आपल्या सर्वांना माहित आहे की शिवरायांनी अफजल खान फाडला. अत्यंत आवेशपूर्ण पोवाड्यामध्ये ह्या बालकांनी आपल्याला सांगितलंय की तर दिशीत फाडलं पोट. मान्य, शिवरायांनी अफजल खानाचं पोट फाडलं का? मुस्लिम होता म्हणून? बिलकुल नाही. जर अफजल खान मुस्लिम होता तर मग अफजल खानाच्या सोबत असणारे मुंबाजी भोसले, घोरपडे, मोरे, कृष्णाजी भास्कर कुलकर्णी हे अफजल खानाचे वकील हे कुठे मुस्लिम होते? बरं, त्याच काळामध्ये शिवरायांच्या सोबत अफजल खानाला मारण्यासाठी आलेला शिवरायांचा अंगरक्षक सिद्दी इब्राहिम, शिवरायांचे वकील काझी हैदर हे कुठे हिंदू होते? त्या काळातला त्यांचा संघर्ष हिंदू मुस्लिम नव्हताच, तो सत्तेचा संघर्ष होता, राजकीय संघर्ष होता. मुस्लिम राजाकडून सुद्धा हिंदू लोक होते आणि हिंदू राजांकडे सुद्धा मुस्लिम सरदार होते. प्रश्न जातीपातींचा मुळीच नव्हता. आणि मग आपल्याला हे माहित नसतं की अफजल खान महाराजांनी फाडला, पण फाडलेल्या अफजल खानाला महाराजांनी त्याच्याच 2 मुलांकडून अंत्यसंस्कार केलेत प्रतापगडावरती. आणि त्याच्या 2 मुलांना महाराजांनी माफ केलंय, सोडून दिलंय. शत्रूची मुलं होती ती, तरी सुद्धा महाराजांनी सोडून दिले. अफजल खानाची कबर आजही प्रतापगडावरती आढळते, पण हे आपल्याला माहित नसतं. बघा, बऱ्याच वेळेला आपण महापुरुष हे जातीपातींमध्ये वाटून घेतोय, पण कृपया असं करू नका. आज परिस्थिती खूप गंभीर होत चालली आहे. लहान मी शिक्षक आहे, शाळेमध्ये सुद्धा ज्यावेळी एखादं मूल असं जातीपातींवरती विधान करतं त्यावेळेस तळपायाची आग मस्तकात जाते हो आमच्या. आणि मग त्याला बरोबर सरळ करावं. घरी मुलांवरती आपल्या संस्कार करा. इथे जातीपातींवर काहीच चालत नाही. अखंड समाज आपल्याला निर्माण करायचा आहे, पण हे संस्कार शिवरायांनी आपल्याला दिले, पण ते आम्ही पाळत नाही. आणि प्रत्येक महापुरुष घ्या, तुम्ही कुठलाही महापुरुष घ्या, इथले जे महापुरुष आपल्या भूमीमध्ये झाले ते महापुरुष इथल्या त्यांच्या जातीसाठी कधीच लढले नाही, तर त्यांनी जे काम केलंय ते इथल्या मातीसाठी केलंय. मी नेहमी म्हणत असतो
की आपण कुठल्या मातीत जन्माला यावं, कुठल्या जातीत जन्माला यावं हे आपल्या हातात बिलकुल नसतं. पण आपल्या वागण्याने आणि आपल्या चारित्र्याने आपल्या मातीला आणि आपल्या जातीला आणि आपल्या मातेला अभिमान वाटावा असं वागणं आपल्याच हातात असतं. ते नेमकं आपल्याला करायचंय. ते झालं पाहिजे आपल्याकडे. नियोजन महाराजांचं अप्रतिम होतं. प्रत्येक गोष्टीमध्ये महाराज नियोजन करायचे. उगाच नाही सगळ्या मोहिमा फत्ते झाल्या. नाहीतर नियोजन फसलं तर मोहीम यशस्वी होणार माहित होतं. म्हणून महाराज तंतोतंत नियोजन करायचे आणि नियोजन करूनच दुसऱ्या दिवशी आखणी करायचे. हल्ली काय होतंय, आपल्याला उद्या काय करायचंय हे आदल्या दिवशी रात्री माहित नसतं आणि मग आपण अचानक एखाद्या कामासाठी निघतो, गाडीला किक मारतो, गावाच्या बाहेर आपण जात असतो, महत्वाचं काम असतं आणि जाता जाता मांजर आडवी जाते. मांजर आडवी गेली, आमच्याच नशिबात असते का? संपलं, आपलं आता काम होणार नाही. बरं, ती मांजर आडवी गेली म्हणून तुमचं काम होणार नाही, पण त्या मांजराने जर उलटा विचार केला तर, हे माणूस जर मला आडवं गेलो तर मलाच उंदीर भेटणार नाही असा त्या मांजराने विचार केला तर. नियोजन करा ना, आपल्या कामाचं नियोजन करा. योग्य नियोजन केलं तर आपण यशस्वी होतो. तरुण मंडळी आहे त्या ठिकाणी, तुमची 10वी झाल्यानंतर तुम्हाला ऍडमिशन कोणत्या साईडला घ्यायचंय तुम्हाला माहित नसतं. तुमचा मित्र जिकडे जाईल तो आर्टला जातोय का, चल आपण पण आर्टला. कॉमर्स का, हा कॉमर्सला लय व्हॅल्यू, चल कॉमर्सला. दुसरे काय करते त्याच्यावरून आपण ठरवतोय. आपलं आपण ठरवा ना, नियोजन करा ना. नियोजन केल्याशिवाय कुठलीही गोष्ट यशस्वी होत नसते हे महाराजांनी सांगून दिले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे महाराजांनी व्यसनाला कधीही हात घातला नाही. नवे नवे आपल्या सैन्याला सुद्धा व्यसन करू दिलं नाही. पण आपल्याकडे एक नवीन सण आलाय बघा, 31 डिसेंबर. काय असतं 31 डिसेंबरला? तरुण मंडळींना वेगळं सांगायची गरज नाही. तरुण मंडळी आवेशात बोलत असते त्या दिवशी, अरे हायस तरुण तर घे करून आणि जाशील मरून तर टाकतील पुरून. बरोबर आहे, त्यांचं वाक्य बरोबर आहे बरं का. तरुण आहे तोपर्यंतच आपलं करून घेतलं पाहिजे, पण नेमकं काय केलं पाहिजे हे आज त्यांना कळायला मार्ग नाही. तरुण वयामध्ये 15व्या वर्षी शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलंय, शपथ घेतली. अहो 15व्या वर्षी आया बहिणींची अब्रू राखणारा राजा हा शिवबा. आजची 15 वर्षाची आमची मुलं कॉलेज कट्ट्यावर बसतात आणि मुलींची छेड काढतात. लाजा वाटत नाहीत. आपण ह्या शिवरायांच्या महाराष्ट्रात जन्माला आलोय. काय शिकलोय आपण शिवरायांपासून, काय आदर्श घ्यायचा? आणि मग तरुणांनी 31चा दिवस असतो आणि मग 31च्या दिवशी नक्की आपला मुलगा दारू पिऊन येणार हे वडिलांना माहित असतं. मग वडील तयारीतच असतात, कधी पोरगा येतोय कधी मी त्याला झोडतोय. मग वडील वाट बघत असतात. 9 वाजले, 10 वाजले, पोरगा अजून आला नाही. 11 वाजले आणि 11 वाजता पोरगा घरी आला. पोरगा आला, हातपाय धुतले आणि आपल्या खोलीत जाऊन हातपाय पुसत होता. इतक्यात वडील गेले आणि बदड 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 बदडला, लय बदडला. पोरगा ओरडत होता, अहो बाबा माझी चूक काय ती तरी मला सांगा. बाबांनी एका हातात पॅन्ट घेतली, दुसरा हात त्या पॅन्टीच्या एका खिशात घातला, बाहेर काढला गुटख्याच्या पुड्या. दुसऱ्या हातात दुसरा खिशात हात घातला, तंबाखूच्या पुड्या. मागच्या खिशात चपटी बाटली. अरे काय हे? ते पोरग वरडून सांगते, अहो बाबा ती माझी पॅन्ट नाही हो, ती तुमची पॅन्ट आहे. मग आता एकाच घरामध्ये जर आपण ठरवलं की मुलांना सुधारवायचं आहे तर आधी आपण सुधारलं पाहिजे का नाही? तुम्ही दारू पिल्याशिवाय घरी येत नाही आणि पोराला म्हणता दारू पिणं वाईट असतं. कोणत्या तोंडाने म्हणतो आपण? अजिबात नाही. म्हणून पालकांना जर वाटत असेल की आपल्या मुलाने सुधारायचं असेल तर स्वतःचं उदाहरण त्याच्या पुढे निर्माण करा. असा आदर्श निर्माण करा की त्याला दुसऱ्या कुणाचा आदर्श घेण्याची गरजच नाही पडली पाहिजे. स्वतःचा आदर्श निर्माण करा मुलासमोर, घडवा आपल्या मुलांना. अहो 2 जण मित्र चालले होते रस्त्याने आणि एक मित्र दुसऱ्याला म्हणतोय, आज मला लय वाईट वाटलं बघ. दुसरा म्हणला, काय? नाही, तो बारवाला म्हणत होता, दोघांची मी उधारी एकदाच मिटवून टाका. म्हणजे? अरे माझी माझ्या पोराची. म्हणजे एकाच बार मध्ये जर बाप आणि मुलगा दारू पित असतील तर परिस्थिती किती भयंकर असेल. आजही टोळकेच्या टोळके ग्रामीण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतात.
दुपारच्या वेळेला झाडाखाली काय करत असतात हे मी सांगायची गरज नाही, तुम्हाला माहित आहे. पत्ते पिसणे, आणि एकाच डावात बाप आणि पोरग पत्ते पिसीत असतंय. कसं भविष्य घडेल? भविष्य घडणार आहे का? नाही घडणार. आपल्या मुलांना घडवा ना. आधी आपण व्यसनमुक्त झालं पाहिजे आणि मग मुलांना सांगितलं पाहिजे. कुठल्या तोंडाने सांगतोय आपण मुलांना? व्यसनमुक्तीचा संदेश शिवरायांनी आम्हाला त्या काळात दिला. अहो, किल्ल्यांवरती सुद्धा इतकी भयंकर परिस्थिती आहे. मी एकदा सिंहगडावरती सहल घेऊन गेलो होतो मुलांची, आणि सहलीला गेल्यानंतर मुलांना सगळं काही दाखवलं. तानाजीची मूर्ती दाखवली, तानाजी ज्या कड्यावरून वर आला होता तो द्रोणगिरीचा कडा दाखवला, कल्याण दरवाजा दाखवला, सगळं काही दाखवलं आणि मुलांना घरी घेऊन आलो. आणि जाताना मुलांना सांगितलं, बाळांनो, उद्या मी तुम्हाला जे काय सांगितलं आणि तुम्ही जे काय सिंहगडावरती पाहिलं ते सगळं मला सांगायचं उद्या. मुलं म्हटले ठीक आहे सर. दुसऱ्या दिवशी पोरं शाळेत आले, पोरांची गडबड सुरू झाली. सर 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 ते कालचं. अरे थांबा म्हटलं, जरा परिपाठ तर होऊ द्या. परिपाठ झाला. नाही सर ते कालचं घ्या की अगदी आधी कालचं. त्यांचा उत्साह भरपूर असतो. मुलं सांगायला लागले. एक मुलगा म्हणला, सर ते काय द्रोणगिरीचा कडा होता, अहो किती कातर कडा येतो आणि कसा तानाजी चढला असलो. तसा दुसरा म्हणला, नाही पण दोर जर तुटला असता तर काय झालं असतं, लढाई कशी झाली असेल. दुसरा म्हणाला, अहो सर मला तर असं वाटत होतं साक्षात तानाजी आणि उदयभान तिथं लढतेत आणि मी सुद्धा एक मावळा म्हणून तिथं लढतोय त्यांच्यामध्ये. इतका प्रसंग निर्माण झाला. आणि तसा एक जण उभा राहिला आणि म्हणला, सर एक सांगू का? मी म्हटलं सांग ना. नाही म्हणला, सर तुम्ही मला मारता. अरे नाही म्हटलं बाळा, मी कधीच मारणार नाही तुला. तू सांग, तुला काय वाटतंय ते सांग. नाही सर तुम्ही मारणार नाहीत ना. नाही रे बाळा, अजिबात मारणार नाही. सांग तुला नेमकं काय वाटतंय. तो म्हणाला, सर मी तिथं बघितलं. काय बघितलं सांगू का? हो सांग म्हणलं. का अजिबात संकोच करू नको, मी तुला मारणारच नाही. सर तिथं मला दारूच्या लय बाटल्या दिसल्या, बिअरच्या बाटल्या होत्या, गुटख्याच्या पुड्या होत्या आणि आमचे पप्पा किती ती चपटी तिथं होती. भयंकर अवस्था आहे. आणि खरं आहे, अहो किल्ल्यांवरती आजकाल तरुण आमचा जातो कशासाठी? दारू पिण्यासाठी, फिरण्यासाठी. अरे किल्ल्यांवरती किल्ल्याचा एक चिरा तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्राचा इतिहास कसा घडलाय. अरे ज्या मावळ्यांनी आपल्या प्राणांचं बलिदान देऊन ते किल्ले गडकोट मिळवले, त्या किल्ल्यांवरती आपण दारू ढोसायला जातोय. अरे किल्ल्यावरती जा, इतिहास अभ्यासा कधीतरी, पण तो इतिहास अभ्यासण्यासाठी आमचा युवक आज किल्ल्यावरती जात नाही. आमचा युवक किल्ल्यावरती जातो आणि जाताना मात्र एक ऑइल पेंटची छान अशी डबी सोबत घेऊन जात असतो. आणि मग तो किल्ल्यावरती जातो, इकडे तिकडे नजर फिरवतो. लोकांना वाटतो वा काय तरुण आहे, इतिहास किती अभ्यासतोय. पण हा पठ्ठ्या इतिहास अभ्यासत नसतो, हा एक मोठा काळा दगड शोधत असतो. आणि मग त्याला सापडतो एक मोठा काळा खडक, भला मोठा. आणि मग तो त्या काळ्या खडकाजवळ जातो, मोठ्या आवेशात त्याच्याकडे पाहतो, दुसऱ्या एका दगडावर उभा राहतो, ऑइल पेंटची डबी अशी बाहेर काढतो, पुन्हा एकदा त्या खडकाकडे पाहतो आणि मग त्याच्या आतमधला चित्रकार जागा होतो. आणि मग तो हातामध्ये एक काडी घेतो, ती ऑइल पेंटची डबी उघडतो, त्याच्यामध्ये ती काडी बुडवतो आणि त्या दगडावरती स्वतःची चित्रकला रेखाटण्याचा प्रयत्न करतो. आणि मग त्या दगडावरती भला मोठा इकडून असं काढतो, इकडून एक असं काढतो, भला मोठा असा बदाम काढतो, आजचा आपला तरुण. आणि मग त्या बदामामध्ये इकडच्या बाजूला आपलं नाव लिहितो, इकडच्या बाजूला आपल्या प्रियसीचं नाव लिहितो, की जी प्रियसी ह्याच्याकडे डुंकून सुद्धा बघत नसते. आणि मग इकडून एक बाण काढतो, तिकडून एक बाण काढतो आणि असा काही आवेशामध्ये त्याच्या समोर उभा राहतो आणि मित्राला सांगतो, फोटो काढ. जणू काही शहाजहानने ताजमहल बांधल्यानंतर सुद्धा त्या शहाजहानला सुद्धा एवढा आनंद झाला नसेल, इतका आनंद ह्या पठ्ठ्याला होत असतो. आणि मग तो फोटो तो सगळीकडे पाठवतो, जसं काही खूप मोठी कामगिरी केली. अरे तुझ्या बापाने किल्ला बांधलाय होतो, महाराजांनी एवढे गडकोट बांधले, 111 गडकोट महाराजांनी स्वतः बांधले होते. कुठल्या किल्ल्यावरती नाव टाकलंय का? जिजाऊंची कृपा, शिवाजी निवास, शहाजीराजांचा आशीर्वाद, शंभू निवास, कुठेच नाव टाकलं नाही. का टाकलं नाही माहित आहे? कारण शिवरायांना माहित होतं
जोपर्यंत चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत इथल्या प्रत्येक बालकाच्या मनामध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे नाव असणार आहे. म्हणून कुठेही नाव टाकलं नाही. अरे नाव टाकायचं तर दगडावर काय टाकतो? एमपीएससी ची परीक्षा दो, लाल दिवा मिळव आणि नाव कमव. हे कधी शिकणार आहेत आम्ही? प्रेरणा कधी घेणार आहे? अरे प्रेरणा घेण्यासाठी शिवचरित्र आहे. फक्त इतिहासातले प्रसंग सांगून शिवचरित्र समजणार नाही, तर त्यापासून प्रेरणा घेतली पाहिजे. आणि ती प्रेरणा घेतली ती प्रेरणा. धुळे जिल्ह्यामध्ये एक सामोडे नावाचं गाव आहे, छोटस गाव आहे. त्या गावामध्ये एक भिल्लांची वस्ती आहे आणि त्या भिल्लांच्या वस्तीमध्ये एक कुटुंब राहत आहे. नवरा बायको, त्यांना 2 मुली आहेत आणि ती महिला गरोदर आहे. अशामध्ये त्यांचा एक व्यवसाय आहे. काय? मोहाच्या फुलांची दारू काढायची, ती दारू विकायची आणि त्याच्यावरती त्यांचा संसार चालायचा. एक दिवस दारू बनवत असताना रात्रीच्या वेळी त्या दारूमध्ये विषप्रयोग झाला आणि ती दारू त्या माणसाने पिली. जागेवर बायकोच्या समोर नवऱ्याचा तडफडून मृत्यू झाला जागेवर. आणि दुसऱ्या दिवशी सासरची मंडळी म्हणाली, ह्या बाईच्या पोटात जे बाळ आहे ना ते अपशकुनी आहे, ते आधी पाडून टाका, त्याने ह्या बापाचा जीव घेतलाय. बाई म्हणाली, नाही, माझा नवरा जरूर गेलाय पण त्याची निशाणी मागं सोडून गेलाय. मी हे बाळ पाडणार नाही, मी याला जन्म देणार. सासरची मंडळी त्रास द्यायला लागली. ती बाई आपल्या 2 मुलींना घेऊन माहेरी जाऊन राहू लागली. माहेरी तिच्या आईचाही तोच व्यवसाय होता, मोहाच्या फुलांपासून दारू बनवणे आणि ती दारू विकणे. दिवसामागून दिवस जात होते. ती दुसऱ्याच्या शेतात काबाड कष्ट करू लागली. थोड्या दिवसानंतर तिच्या पोटी एका मुलाचा जन्म झाला. ते मूल हळूहळू वाढू लागलं. 2 महिन्याचं 4 महिन्याचं मूल झालं आणि 4 महिन्याच्या त्या बाळाला ती आई आपल्या आईजवळ ठेवायची, झोपी घालायची आणि दुसऱ्याच्या शेतात काबाड कष्ट करायला जायची. पर्याय नव्हता. 18 विश्व दारिद्र्य होतं. पैसा कुठून आणायचा? संसार कसा चालवायचा? आणि मग ज्यावेळी ते 4 महिन्याचं बाळ 2 तासानंतर त्याला भूक लागायची, तर तुटायचं त्याच्या पोटामध्ये. आणि भूक लागली की ती आजी काय करायची? चमच्यामध्ये थोडीशी दारू घ्यायची आणि त्याच्या तोंडामध्ये सोडायची. ते बाळ गुंगी येऊन झोपी जायचं आणि पुन्हा 2 तासाने उठायचं. पुन्हा उठल्यानंतर आजी पुन्हा त्याच्या तोंडामध्ये चमच्याने दारू सोडायची. पर्याय नव्हता. घरचं 18 विश्व दारिद्र्य, दूध मिळत नव्हतं, विकत घ्यायला पैसे नव्हते, आईला तर कामाला जावंच लागत होतं. आणि असं करत करत ते बाळ वाढायला लागलं. हळूहळू मोठं व्हायला लागलं. 5 वर्षाचा तो मुलगा झाला. नाव ठेवलं त्याचं राजू. आणि राजू 5 वर्षाचा झाला. इकडे तिकडे फिरायला लागला, भटकायला लागला. एक दिवस शेजारच्या गावातले गुरुजी तिथं आले आणि म्हणले, आजीबाई हे पोरगं कुणाचं? माझाच नातू आहे रे, ह्याला शाळेत पाठवा. अरे बाबा, अरे आमच्या अख्ख्या जिंदगीत कुणी शाळा शिकलं नाही, तू काय शाळेचं घेऊन बसलास रे? अरे आम्हाला पोटाला खायला मिळत नाही, खायची पंचायत आमची, तू शाळेचं घेतोस काय? नाही आजीबाई, ह्याला शाळेत पाठवा, याला शिकवा, हा शिकेल. अरे बाबा, माझ्याच्यानी नाही जमणार. गुरुजी म्हणले, आजीबाई तुम्ही काय काळजी करू नका, याला पुस्तकं मी देतो, दप्तर मी देतो, सगळं काही मी करतो, याचा शिक्षणाचा सगळा खर्च मी करतो, पण याला शाळेत पाठवा. तळमळ असते गुरुजींची. आणि मग आजी तयार झाल्या. राजू शाळेत जायला लागला. 1ली झाली, 2री झाली, 3री झाली. राजू 4थीत गेला. दरवर्षी पहिल्या नंबरने राजू पास झाला. राजू 4थीत शिकतोय. आणि एक दिवस सायंकाळच्या वेळेला राजू आपल्या आजीच्या जवळ अभ्यास करत बसलाय. एक माणूस आला. त्याने आजीकडून 15 रुपयांची दारू घेतली. 20 रुपयांची नोट आजीच्या हातावरती टेकवली. आजींनी 5 रुपये त्या माणसाला परत दिले. त्या माणसाने राजूला हाक मारली, राजू इकडे रे. राजू म्हणला, काय? हे घे 5 रुपये आणि शेजारच्या दुकानातून फुटाणे घेऊन ये. राजू म्हणला, मी नाही जाणार, मी अभ्यास करतोय. तसा तो माणूस म्हणाला, पुढे आला. त्या माणसाने खाडकन राजूच्या मुस्कटात ओढली आणि म्हणला, लय मोठा कलेक्टर लागून गेलास. तशी ती आजी म्हणाली, अरे माणसा, आवाज करू नकोस, महाविपूवर कावा तरी कलेक्टर होईल, चल निघितून, पुन्हा माझ्या दरबारी यायचं नाही. तो माणूस निघून गेला. राजू धुमसून रडत होता. पण त्याने शब्द ऐकले होते आजीचे, महाविपूवर कावा तरी कलेक्टर होईल. ते शब्द राजूने आपल्या मेंदूत करून ठेवले. राजू अभ्यासाला लागला, शिकत होता, शिकू लागला. 10वी झाली, राजू तालुक्यात पहिला. 12वी झाली, राजू जिल्ह्यात पहिला. राजूचा MBBS ला नंबर लागला. 1 रुपया सुद्धा घरचा नसताना सगळं शिक्षण डॉक्टरकीचं MBBS चं राजूचं फुकट झालं.
फक्त अभ्यासाच्या जोरावर. आपल्याकडे जर अभ्यास असेल ना पोरांनो, तुम्ही जर अभ्यास केला ना तर तुमची परिस्थिती तुम्हाला कधीच आडवी येत नाही, कधीच, बिलकुल आडवी येत नाही. फक्त अभ्यास पाहिजे, गुणवत्ता. गुणवत्ता असली ना तुम्ही यशाचं शिखर गाठणारच. आणि मग हा राजू डॉक्टर झाला, पण त्याच्या मनात शब्द होते आजीचे, महावीपवर कवा तरी कलेक्टर होईल. आणि मग ते शब्द घेऊन राजू पेटून पेटून अभ्यास करत होता. आणि त्याची इच्छा होती कलेक्टर होण्याची. ऍड निघाली एमपीएससीची, यूपीएससीची जाहिरात आली. राजूने अर्ज केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये राजू प्रिलिम पास झाला. आता दुसरी पायरी मेन परीक्षा पास झाला. आता तिसरी पायरी मुलाखत. मुलाखतीला राजू चालला. मुलाखतीला जात असताना राजूला अंगात घालण्यासाठी चांगला ड्रेस सुद्धा नव्हता. मित्राचा ड्रेस घालून राजू मुलाखतीला गेला. मित्राचाच कोट घालून राजूने मुलाखत दिली. आणि नुसती दिली नाही, राजू पास झाला. राजू कलेक्टर बनला. कोण आहे माहितीये हा राजू? हा राजू दुसरा तिसरा कोणी नाही, आपल्या शेजारच्या जिल्ह्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये काही दिवसांपूर्वी कार्यरत होते मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून डॉक्टर राजेंद्र भारुड. आणि आता नंदुरबारला कलेक्टर म्हणून कार्यरत आहेत. 2 महिन्यांपूर्वी त्यांना सुद्धा एक गोंडस मुलगा झालाय. ज्या कुटुंबामध्ये आतापर्यंत कुणी शाळेत सुद्धा गेलं नाही, ज्याला लहानपणी आईचं दूध प्यायला मिळालं नाही, दारूवरती त्याची भूक भागली, असा मुलगा, अशा समाजातला मुलगा कलेक्टर पर्यंत प्रवास करतो. त्यांना पत्रकारांनी विचारलं, कुठून तुम्ही ही प्रेरणा कुठून घेतली? कुठून आलं हे साहस तुमच्यामध्ये? तुम्ही ज्या जमातीतून आलात त्या जमातीत शिकलं सुद्धा नाही आतापर्यंत कुणी, आणि तुम्ही डायरेक्ट कलेक्टर. भारताच्या इतिहासातला पहिला भिल्ल समाजातला कलेक्टर म्हणून डॉक्टर राजेंद्र भारुडांचं नाव घ्यावं लागतं. त्यावेळेस डॉक्टर राजेंद्र भारुड म्हणाले, या मागच्या माझ्या भिंतीवरती 2 महापुरुषांचे फोटो आहेत आणि त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मी इथपर्यंतचा प्रवास केला. कोण होते ते 2 महापुरुष? एक होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि दुसरे होते छत्रपती शिवाजी महाराज. ह्या दोघांपासून प्रेरणा घेऊन जर एखादा मुलगा कलेक्टर होत असेल तर मग आम्ही काय प्रेरणा घेतोय? आम्ही पण प्रेरणा घेतली पाहिजे. आम्ही पण झुंजलं पाहिजे व संकटांशी. महाराज म्हणायचे, माझा एक मावळा 100 भारी आहे. आणि खरंच हो, महाराजांचा एक मावळा 100 नाही, 1000 भारी होता. हत्तीला सुद्धा भारी पडलेत महाराजांचे मावळे. 13 फुटाच्या नजीर हत्तीची एका फटक्यात सोंड कापून त्या हत्तीला आसमान दाखवणारा तो मावळा होता शूरवीर येसाजी कंक. शूरवीर येसाजी कंक. येसाजी कंकांचं किती पराक्रम, किती शौर्य. आजचा आमचा येसाजी गाडीवरून पडला तर त्याला गाडी सुद्धा उचलता येत नाही, असे आमचे येसाजी आहेत. मग ही ताकद कुठून आली? हा येसाजी राजगडाच्या पायथ्याशी भुतोंडे नावाचं गाव आहे, त्या गावामधला हा येसाजी होता. आणि हा येसाजी सकाळी 4 लिटर दूध पित होता, संध्याकाळी 4 लिटर दूध पित होता. दररोज 2-2 तास तलवारबाजीचा सराव करत होता. व्यायामाने पिळदार शरीर येसाजीचं झालं होतं. प्रचंड प्रमाणात बॉडी त्यांनी कमवलेली होती. आजच्या आमच्या युवकाच्या बॉडीची काडी झालेली आहे. आमच्यामध्ये कधी येणार ही ताकद? ही घेतली पाहिजे आम्ही, हे शौर्य आलं पाहिजे आमच्यामध्ये. आणि मग महाराजांचं शेतीविषयक धोरण खूप चांगलं होतं. शेतीच्या सुधारणा केल्यात महाराजांनी. आपल्याला माहित नाही, खेड शिवापूर जवळ आजही पुणे सातारा रोडच्या बाजूला खेड शिवापूर जवळ शिवगंगा नदीवरती महाराजांनी शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी धरण बांधलंय. आजही ते धरण अस्तित्वात आहे. शेतकऱ्यांना कर्ज वाटप महाराजांनी केलंय. बरेच वयस्कर मंडळी या ठिकाणी आहेत. सांगा, इंग्रजांच्या काळापासून आज तागायत आपल्या शेतीची मोजणी झाली आहे का शासनाकडून? नाही झाली. शिवाजी महाराजांच्या काळात शिवरायांनी 3 वेळा शेतीची मोजणी केली, शेतीची वर्गवारी केली. अव्वल, दुम, तीम, वांज अशा 4 प्रकारात शेतीची वर्गवारी केली. त्याच्यानुसार शेतसारा ठरवला. आता आपला शेतसारा तलाठी तिथं खोलीत बसून ठरवतोय. हे शेतीविषयक काम महाराजांनी केलेत. कर्ज दिलंय महाराजांनी शेतकऱ्यांना.
अफाट अफाट काम आहे, अनेक बाबतींमध्ये महाराजांचं काम आहे. आणि मग महाराजांनी येसाजी सारखे नळदुर्ग तयार केले आणि अशा नळदुर्गांच्या जोरावर मग हे स्वराज्य उभा राहिलंय. आणि मग जाता जाता एक छोटासा प्रसंग सांगणार आहे आणि मी माझी रजा घेणार आहे. दिनांक 6 जून 1674 32 मनाचं सोनेरी सिंहासन रायगडावरती सजलं होतं आणि महाराज छत्रपती झाले. सगळ्यांनी मोठ्या आवाजात जय म्हणायचंय, इतक्या मोठ्या आवाजात की तिकडे आणाळ्यापर्यंत आवाज गेला पाहिजे. कोण आलत म्हणले पाहिजे लोक. हे ट्रॅक्टर जाऊ दे जरा. असे व्यक्ती येतच असतात पण आपण घाबरायचं नसतं, कारण आपण शिवरायांचे मावळे येतं. ह्या ट्रॅक्टरला काय घाबरतोय? अहो दऱ्या खोऱ्यात लढलाय आमचा मावळा अंधाऱ्या रात्री काट्या कुट्यांची पर्वा न करता, आणि त्या मावळ्यांचं शौर्य गाताना आम्ही आपल्या ट्रॅक्टरला घाबरत असतो. वय जाऊ द्या जरा त्यांना. इको सोडा, सोडा इको, इको ओके. आणि गुजुर बतवली, गुजुरबदाराने घोषणा दिली, महाराज गणपती जलपती भूपती गज अश्वपती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती की, राजा शिवछत्रपती की. आणि ही ललकारी इको बंद महाराष्ट्राच्या मनामनाला आणि सह्याद्रीच्या कणाकणाला भेदून गेली. महाराज छत्रपती झाले. आणि त्यावेळी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी अनेक वकील मंडळी देशा परदेशातले वकील आलेले होते आणि त्या ठिकाणी हेनरी ऑक्सिडेन नावाचा इंग्लंडचा वकील आलेला होता. आणि मग त्यांनी महाराजांचा सगळा राज्याभिषेक बघितला, पण ते असो करून विचार करत बसलेलं होतं हेनरी ऑक्सिडेन. मग एक जणांनी त्याला विचारलं, ऑक्सिडेन साहेब तुम्ही लय विचार करायला लागलात, नेमकं काय तुमच्या डोक्याचं? आपल्यापैकी रायगडावर कोण कोण गेले? रायगडावर कोण कोण गेले आतापर्यंत? वा, इकडच्या पेक्षा यांची हात वर येतं. तुम्ही नक्की इतिहास घडवणार पोरांनो. तुम्ही रायगडावर गेला म्हणजे इतिहासच घडवणार. तर आजही रायगडावर जात असताना चालायला आपल्याला किमान 3 तास तरी लागतात का नाही? आज आणि आज सुद्धा चढण जी आहे ती अत्यंत बिकट आहे. आज 350 वर्षापूर्वी तर झाडी प्रचंड होती, पायऱ्या नव्हत्या, कशी बशी वाट काढत चालावं लागायचं. मग ते हेनरी ऑक्सिडेन म्हणलं, मी रायगड चढून आलोय, मला 7 तास लागले रायगड चढायला, आणि इथं राज्याभिषेकाच्या वेळी महाराजांनी 4 हाती उभे केलेले होते भले मोठे. हे हत्ती वर कसे आले असतील म्हणून ते विचार करत होतं. बरं, त्या काळामध्ये मोठे मोठे क्रेन नव्हते, लावले टकमक टोकावरती, क्रेनने हत्तीवर उचलला ठेवलावर, असं काही नव्हतं. म्हणून ते विचार करत होतो. मग ते विचार करत करत एका शिपायाकडे गेलं आणि त्याला म्हणला, काऊ ते महाराजांनी 4 हत्ती राज्याभिषेकाच्या वेळी मी पाहिले मोठे मोठे. हो होते ना. मग काय तुम्हाला काय नकली वाटले काय? नाही नाही, खरेच होते, पण ते वर कसे आले रायगडावर महाराजांनी? नाही, तो शिपाई म्हणला, ते मला नाही माहित, ते बघा त्यांना माहित आहे. मग तो त्यांच्याकडे गेला, का हो ते हत्ती महाराजांनी वर कसे आणले? नाही, ते मला सांगता येणार नाही, ते त्यांना विचारा जरा. ते तिकडे गेलं, ते हत्ती महाराजांनी वर आणले. नाही, ते आपल्याला नाही सांगता येणार, ते महाराजच सांगतील. बरं, मला महाराजांना भेटायचंय म्हणला, विचारायचंय मला महाराजांना. ते म्हणले, काय राव, महाराजांचा आत्ता राज्याभिषेक झालाय, तुम्हाला महाराजांना भेटायला अजून 8 दिवस तरी थांबावं लागेल. थांबतो की म्हणला मी, पण ह्याचा पुढचा सोयच लावून जाणार ह्याची मी, हत्ती वर कसे आणले. आणि मग तो थांबला 8 दिवस. आणि त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज अहो मला सुद्धा, माणसाला सुद्धा रायगडावरती चालत यायला इतका प्रचंड त्रास होतो, आणि तुम्ही हे 4 हत्ती एवढे मोठे रायगडावरती कसे काय आणले? आपल्या सुद्धा डोक्यामध्ये विचार येतो
की माणसाला सुद्धा जाता येत नाही, तर हत्ती कसे काय वर गेले? महाराज म्हणले, हेनरी ऑक्सिडेंट साहेब, याचं उत्तर सिक्रेट आहे, मी तुम्हाला सांगणार नाही. ते बिचार विचार करून करून इंग्लंडला गेलं. ते अजून असं करून बसले, हत्ती कसे आणले असतील, त्याला काय उत्तर सापडलं नाही. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्ही कुणी गेला इंग्लंडला तर त्याला सांगा की ह्याच्यामुळे हत्ती आणले होते वर. आणि मग त्याचं उत्तर असं आहे, 1661 साली ज्यावेळी रायगड किल्ला बांधलेला नव्हता, बांधकाम चालू होतं, त्यावेळी शिवरायांचे वडील शहाजीराजे भोसले हे कर्नाटकामधून महाराष्ट्रात आले होते. आणि त्यावेळी त्यांनी आपल्यासोबत हत्तीचे 2 पिल्ल आणले होते, एक नर आणि एक मादी. त्या पिल्लांना रायगडावरती नेलं होतं 1661 साली. ते पिल्ल 13 वर्षांनी मोठे झाले, त्यांना पण 2 पिल्ल झाले आणि त्या 2चे 4 हत्ती राज्याभिषेकाच्या वेळी तिथं हेनरी ऑक्सिडेंटने पाहिले. इथे गोष्ट संपत नाही, इथे इतिहास अजिबात संपत नाही. याच्या मागचा जर तुम्ही विचार केला तर लक्षात घ्या, ज्या बापाला 13 वर्ष अगोदर माहित होतं की माझा पोरगा याच रायगडावरती 13 वर्षानंतर राजा होणार आहे, त्या बापाने 13 वर्षापूर्वी त्याची सोय करून ठेवली होती. तो आदर्श आजच्या पित्यांनी घेतला पाहिजे की आपला मुलगा पुढे काय होणार आहे, त्याच्या दिशेने त्याला जे लागतंय ते मटेरियल आपण पुरवतो का? अंतर्मुख होणारा प्रश्न आहे हा. अशा इतक्या बारकाव्यांमध्ये शिवचरित्र दडलेलं आहे. हो, शिवचरित्र जर तुम्ही ऐकायचं ठरवलं आणि मी सांगायचं ठरवलं तर दररोज 1 तास 1 महिनाभर जरी बोललो तरी संपणार नाही. आज एवढा वेळ नाही, सगळं काही एका व्याख्यानामध्ये सांगू शकत नाही. होता होईल तेवढं माझ्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु शिवचरित्राचं सार तुम्ही लक्षात घ्या, त्यापासून प्रेरणा घ्या, आपल्या मुलांवरती संस्कार करा. याच्यामध्ये खऱ्या अर्थाने शिवचरित्र दडलेलं आहे. कुठल्याही जातीपातींमध्ये भेदभाव करू नका. शिवराय हे 18 पगड जातींचे सगळे महापुरुष, प्रत्येक जातीने आपला महापुरुष वाटून घेतलाय. पण एक असा महापुरुष आहे की त्या महापुरुषाचा फोटो प्रत्येक जातीतल्या माणसाच्या घरी आढळतो आणि प्रत्येक जातीतल्या माणसाला त्या महापुरुषाचा अभिमान वाटतो. ते महापुरुष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि म्हणून त्यांचा आदर्श आपण घेतला पाहिजे, त्यांच्यापासून आपण शिकलं पाहिजे. त्यांचा आदर्श घेऊन आपण मार्गक्रमण करा, पुढे चला. आणि आज या ठिकाणी चुंबळी गावामध्ये बोलण्याचा योग मला या प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि मिटकरी सरांच्या माध्यमातून आला, तुमच्या समोर व्यक्त होता आलं. आणि खरं या प्रतिष्ठानचं कार्य खूप चांगलं आहे. तुमच्या शाळेचं नाव मी नेहमी ऐकतो, गावाचं सहकार्य शाळेला खूप चांगलं आहे. पण आणखी एक विनंती तुम्हाला करणार आहे, जसं तुम्ही शाळेला सहकार्य करता तसं थोडंसं आपल्या मुलांसाठी पण काम करा. मुलांकडे लक्ष द्या. मुलांकडे जर तुम्ही आज लक्ष दिलं नाही, समजा तुम्ही मुलांकडे लक्ष दिलं नाही, संपत्ती कमवण्याकडे लक्ष दिलं, अफाट पैसा कमवला, भरपूर कमवला, 7 पिढ्या बसून खातील आणि पोरग नालायक निघालं. तुम्ही आयुष्यभर रक्ताचं पाणी करून मिळवलेली इस्टेट ते पोरग 5 वर्षात राखरांगोळी करून टाकेल. आणि आता तुम्ही पैसा कमवलाच नाही, जर चांगले संस्कारक्षम मुलं कमवले आणि उद्या तो मुलगा जर सुसंस्कारित झाला, IAS IPS झाला, तर तुमच्या घरावरती पत्रे नसू द्या, पण तुमची मान अभिमानाने उंचावेल. आणि तुम्हाला मोठं नाही होता आलं, हरकत नाही हो. तुम्ही कलेक्टर होता नाही आलं, तुम्हाला शिक्षण घेता नाही आलं, अजिबात हरकत नाही. तुम्ही कलेक्टर नाही झाला काही हरकत नाही, पण तुम्ही कलेक्टरचा बाप जरूर होऊ शकता. म्हणून हे कलेक्टरचा बाप होण्याचं आवाहन मी तुम्हाला करणार आहे. आणि यामधून एक जरी माता भगिनी, एक जरी पित्याने प्रेरित होऊन आपल्या मुलांवरती संस्कार करण्याला सुरुवात केली तर मी म्हणेल की माझं आजचं व्याख्यान सार्थकीला का. शिवचरित्राचा आदर्श घ्या. या मंडळाच्या कामासाठी, यांच्या कार्यासाठी, पुढील कार्यासाठी मी शुभेच्छा देतो. आणि जाता जाता या सर्वांसाठी 4 ओळी म्हणेल. एक तालाब के किनारे, एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग. एक तालाब के किनारे एक इमारत को लग गई आग, मच गई भागम भाग. कुछ लोगों ने आग में पानी डाला.
कुछ लोगों ने आग में पानी डाला, कुछ लोगों ने आग में फंसे लोगों को बाहर निकाला। सभी ने वो किया, सभी ने वो किया जो था जिसके पहुंच में। एक चिड़िया भी डाल रही थी पानी भरकर अपनी चोंच में। यह देखकर पेड़ पर बैठा कौवा बोला, यह देखकर पेड़ पर बैठा कौवा बोला, चिड़िया रानी, तू तो सुई की नोक से पहाड़ खोद रही है। तेरी चोंच में जितना पानी आएगा उससे आग का एक शोला भी बुझ नहीं पाएगा। तब चिड़िया ने दिया जवाब, एकदम लाजवाब। चिड़िया ने दिया जवाब, एकदम लाजवाब। चिड़िया बोली, मेरे भाई ये मैं जानती हूं, मेरे भाई ये मैं जानती हूं, लेकिन मेरे चोंच में भरे पानी की क्षमता भी मैं जानती हूं। लेकिन याद रख, जिस दिन इस घटना का इतिहास लिखा जाएगा तब हमारा नाम आग लगाने वालों में नहीं, आग बुझाने वालों में लिखा जाएगा। आणि असं हे एक चांगलं समाज प्रबोधनाचं काम या प्रतिष्ठानच्या माध्यमातून घडतंय। यांच्या पुढील कार्यासाठी आणि सर्व शिवभक्तांच्या पुढील कार्यासाठी माझ्यातर्फे शुभेच्छा आहेत। माझी रजा घेतो। राष्ट्रप्रथम, वंदे मातरम, जय जिजाऊ, जय शिवराय।